नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. सीएम शिंदेंच्या डोक्यात हवा गेली आहे, त्यामुळे ते जमिनीच्या वर उडतायत. खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून राऊतांनी शिंदेंवर ही टीका केली आहे. मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो ओघ होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. यामध्ये नेव्हीचे अधिकारी, आमचे अधिकारी, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती, हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू. मुख्यमंत्री का भी बयान आया कि हवा ज्यादा थी, इस मामले में कंप्लेंट हवा उनके दिमाग में गई है। हवा ज्यादा नहीं है, हवा उनके दिमाग में है। यहाँ सर में हवा घुस गई है, इसलिए वो जमीन से ऊपर उड़ रहे हैं। जे तिथे ज्यांना काम दिलं होतं एक्झॅक्टली त्यांची नावं जी आहेत, आर्टिस्टी अशी काही कंपनीचं नाव आहे ते, आणि त्याचे आपटे म्हणून आहेत. त्याच्याबरोबर असणारी जी कोणी मंडळी असेल तपासामध्ये ते पाहतील. परंतु ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे की आम्ही या सगळ्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो. लवकरात लवकर जसा इथे पुतळा होता त्याच पद्धतीचा एक चांगला पुतळा लवकरात लवकर सुरू करू. मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूँ कि आपने महाराष्ट्र की भावनाओं के साथ खिलवाड़ किया है। मैं जो PWD मिनिस्टर है, जिसके अंदर ये सब जिम्मा है, उसका रविंद्र चव्हाण को बर्खास्त करना चाहिए, क्योंकि ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ह्या लोकांनी सोडलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात सुद्धा ह्यांनी लाखो कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं. आपापल्या लोकांना टेंडर, आपापल्या लोकांना कामं दिली. अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा.